सोनम वांगचुक यांनी अखेर उपोषण सोडलं. पीडित कुटुंबांना मदत आणि आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्याचा निर्णय. सीजेपीची सरकारसोबत 2 तास चर्चा. धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर तडजोड नाही. सीजेपी बैठकीत भूमिकेवर ठाम, तर भरपाई आणि खटले मागे घेण्यावर सरकारची सहमती. तुमच्या हातात बंदुका काठ्या असतील तर आमच्या हातात तिरंगा आहे. समोर या, तुमची हुकुमशाही जिंकते की आमचा तिरंगा जिंकतो ते पाहू. मुंबईतील आंदोलनामध्ये उद्धव ठाकरेंचं सरकारला आव्हान. यापुढे विद्यार्थ्यांना हात लावू नका, सहन केलं जाणार नाही. शिवाजी पार्कवरून आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा. शाळेत शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मारलं तर त्यांच्यावर कारवाई होते. मग दिल्लीत विद्यार्थ्यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि तसे आदेश देणाऱ्यांवर कारवाई का नाही? राज ठाकरेंचा सवाल. राहुल गांधींनी दाखवल्या पॅलेट गनने जखमी झालेल्या विद्यार्थ्याच्या जखमा. यापुढे विद्यार्थ्यांवर हल्ला करू नका, राहुल गांधींनी सरकारला ठणकावलं. मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला पाहिजे, नाहीतर पंतप्रधान मोदींच्या खुर्चीला धोका. राजीनाम्याशिवाय शांत बसणार नाही, अभिजित दिपकेंचं सरकारला आव्हान. आणि पेपरफुटी संदर्भातील विधेयकाला कॅबिनेटमध्ये मंजुरी. दोषीला 10 वर्षे शिक्षेची तरतूद. फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी पूर्ण करणार असल्याची माहिती.